आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कोकणातल्या काही गावांमध्ये आम्हाला जायचं आहे कामानिमित्ताने। जर आम्ही नाही गेलो ना तर पुढचं डील नाही होऊ शकत। खरं तर मला पटत नाहीये हे, कारण रूपम कॉस्मेटिक एवढी मोठी कंपनी आहे, एक मीटिंग पोस्टपोन होऊ शकते की। म्हणजे तुम्ही ही विजिट नंतर करा ना, काय हरकत आहे? मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करतो, काही कामं वेळच्या वेळी झालेली बरी असतात। प्लीज तिलोत्तमा, आता तारा तुमच्या कुटुंबाचा हिस्सा आहे आणि तिच्या आयुष्यातला एवढा मोठा प्रसंग आहे म्हटल्यानंतर संबंध कुटुंब तिथे असायलाच हवं ना। तू तरी समजावून सांग यांना। नाही, तुझं अगदी बरोबर आहे, पण मी काय बोलू, तो म्हणतोय ना काम आहे, मग खरंच असेल। आणि तसंही मी आणि यांनी रिटायरमेंट घेतली आहे। पोरांच्या कामांमध्ये आता ढवळाढवळा मी करत नाही ग। ठीक आहे, तरीही मी सगळ्यांनी या प्रसंगाचं साक्षीदार व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे। तेव्हा तुमच्या सगळ्या कुटुंबाला आग्रहाचं निमंत्रण। सावली, बघ ना जमवता आलं तर। हा, चला येऊ मी? मी मम्माला बाहेर सोडून येते। ये। मी पण येते। सावली, मला काय तोंडावर पाडायचं ठरवलंयस तू? आजवर तुझ्यावर मी जे उपकार केले ते विसरलीस का? की आता सारंग सारखा श्रीमंत नवरा मिळालाय म्हणून श्रीमंतीचा माज आलाय तुला? नाही, असं काहीच नाही। काय बोलताय तुम्ही? काय बोलतेय मी? तुला काय वाटलं ग? मला कळत नाही तुझे हे छक्के पंजे? तुझी कारस्थान मला दिसत नाही असं वाटतंय का? कुणाच्या परवानगीने तू ऑफिस जॉईन केलंस? मला एकदा तरी विचारलंस? घेतली माझी परवानगी? स्वतःच एवढा मोठा निर्णय घेऊन मोकळी झालीस? मला उद्ध्वस्त करण्यासाठीचं कारस्थान आहे ना हे तुझं? नाही हो, काय बोलताय तुम्ही? मला खरं तर जायचंच नव्हतं। सारंग सरांनी आजच तो निर्णय घेतला होता जाण्याचा। मम्मा, आता बास कर ना। आपण किती दिवस असं खोटं बोलणार आहोत? हा, असं 11th आवर प्लॅनिंग करणार आहोत किती दिवस? अगं, सावलीचा आता तिचा आता स्वतःचा संसार आहे, तिचं स्वतःचं आयुष्य आहे। मला सुद्धा माझं करिअर करायचंय। मला स्वतःचं काही लाईफ आहे की नाही? आणि किती दिवस आपण हे असंच करत राहणार आहोत? हे सिक्रेट ना कधीतरी बाहेर येईलच। हे बघ, मी काय म्हणतेय मम्मा, हा कार्यक्रम रद्द करू? अजिबात नाही। सांगितलंय ना तुम्हा दोघींनाही की हा कार्यक्रम माझ्यासाठी किती महत्वाचा आहे। आपल्या वझे घराण्याच्या संगीत परंपरेचा, प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातले मोठमोठे दिग्गज हजर असणार आहेत। ते सगळे या कार्यक्रमाला उपस्थित असतील, मोठमोठे प्रोड्युसर्स येतील। आणि हा कार्यक्रम तुम्हाला रद्द करायला सांगतेस? शक्य नाही। ठीक आहे, तू आजवर माझं म्हणणं कधी ऐकलेलं नाहीस तेच, पण तरी मी तुला आज माझा निर्णय सांगतेच। हा माझा शेवटचा कार्यक्रम असेल। हो, हे असले 100 निर्णय ना आजवर तू ऐकवलेत मला, आणि ते 100चे 100 मी उधळून लावलेत। तुला माघार घ्यायला लावली तर तुला ओळखते ग मी, चांगलीच ओळखते। संगीत सोडून, गाणं सोडून दुसरं काय करणार आहेस तू? हा, शानो शौकतीची तर तुला हौस आहे, पण टॅलेंटचा दुष्काळ आहे तुझ्याकडे। जाणीव आहे ना याची? आज हे आयुष्य जगतेस ना तू, हे माझ्यामुळे। माझी साथ सोडलीस ना तर शून्य आहेस तू। आणि तू ग माझ्या वाकड्यात शिरू नकोस सावली, नाहीतर एका मिनिटात तुझ्या घरच्यांना रस्त्यावर आणीन, कळलं ना?
माझ्या घराण्याच्या नावाला जर पट्टा लावायचा तुम्ही दोघींनी प्रयत्न केला ना, तर तारा मी विसरून जाईन की तू माझी मुलगी आहे आणि तू माझ्या ताराचा आवाज आहेस. कळलं? सारंग, हं? हे घे. हे काय? यांनी तुझ्याकडून उधार घेतले होते ना. अगं वहिनी, राहू दे. मी बोललो होतो की जेव्हा येतील तेव्हा दे. एवढ्या लवकर का देतेस? हो, मग आता आहेत माझ्याकडे म्हणून देते. घे. ऐक, नको ठेव तुझ्याकडे, असू दे. सारंग ऐक ना, मी रिक्वेस्ट करते, प्लीज ठेव ना हे पैसे. हे बघ वहिनी, एकतर तू नात्यामध्ये व्यवहार आणतेस. मी दादाला बोललो होतो की ही गोष्ट फक्त आपल्यात राहू दे. त्याने तुला सांगितलं. आता ते तुम्ही तुमचं बघून घ्या. हे ठेव, मला नाही माहिती. आम्ही आमचं बघून घेऊ ना. मग आम्ही आमचं बघून घेतो. भावाभावांमधलं आहे ते आम्ही बघतो. तू नको टेन्शन घेऊ. हे पैसे राहू दे तुझ्याकडे. तारा मॅडम, मला हे म्हणायचं होतं की आजपर्यंत मी नेहमीच तुमची मदत करत आले आणि ह्या सगळ्याचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला आहे. तुम्ही कितीही नाकारलं तरीही तुमचं नाव तुमच्या गाण्यामुळे आहे. तुमचं गाणं म्हणजेच माझा आवाज. त्या बदल्यात बऱ्याचदा तुम्ही मला मदत केली आहे, हे मी कधीच नाही विसरणार. पण आत्ता ह्या परिस्थितीला मला तुमच्या मदतीची गरज आहे. प्लीज माझी मदत करा. काय? तू माझी मदत केलीस? ऐक ना, मी नव्हते आले ग दारात तुझ्या मदत मागायला. तुझ्या घरचे इश्यूज होते, तुझ्या फॅमिलीचे इश्यूज होते, म्हणून माझ्या मम्माने तुमच्या सगळ्यांची हेल्प करून तुमच्यावर उपकार केले आणि इनडायरेक्टली तू माझ्या मम्माची हेल्प केली. आणि या सगळ्याचा बेनिफिट तुलाही होत होता ना. त्यामुळे तू माझी नाही, स्वतःची मदत केली. मी काहीच नाकारत नाहीये. सगळं मान्य आहे मला. माझ्यावर झालेल्या प्रत्येक उपकाराची जाणीव आहे मला. तुम्ही आणि माई माझ्यासोबत कशाही वागलात तरीही मी माझा शब्द नेहमी पाळलाय. पण आता ह्या परिस्थितीला मला असं वाटतं की तुम्ही थोडा भान ठेवून विचार करा. माईंसाठी हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. तिथे काही गोंधळ झाला ना तर माझं नुकसान होईलच, पण तुमचं काय होईल ह्याचा विचार करा. होऊ देत ना नुकसान, आय डोंट केअर. आणि हे सगळं केल्याने घरी कायमस्वरूपी थांबणार असेल तर वाव, मला हेच हवंय. मला आयुष्यभर गाणं नाही गात बसायचंय. माझी स्वप्न वेगळी आहेत सावली. मला ऍक्टिंग करायची आहे, मला मॉडेलिंग करायची आहे. आणि आपल्या आवाजाचं सत्य जर सगळ्यांसमोर आलं तर नाही, तुम्ही गाणं सोडाल, तुमच्या मनासारखंच होईल. तुम्ही खोटारड्या आहात. तुम्ही आजपर्यंत पूर्ण जगाला फसवत आलात. हे जर सगळ्यांना कळलं तर तुमच्या मॉडेलिंग करिअरवर प्रश्नचिन्ह उभा राहील. त्याचं काय, याचा विचार करा ना. बरं, मग मी कशी हेल्प करू शकते तुझी? या दोघी परत एकदा बाहेर पडल्यात. काहीतरी गेम नक्कीच आहे यांचा. आता यांचा पाठलाग करायला हवा.